श्रेयस सॉरी, म्हणजे मला माहिती नव्हतं तुला शनायाबद्दल असं काही वाटतंय, आणि या लोकांनी पण मला काही सांगितलं नाही. पण आता तू ठीक आहेस ना? हा सॉरी, मी तुझ्या समोर हे असं सगळं बोलले. वहिनी इट्स ओके, खरंच इट्स ओके. म्हणजे तुम्ही सगळेच जण एवढं सिरियस होऊ नका. काय आहे, मलाच कळत नाहीत काही गोष्टी. म्हणजे हे प्रेम वगैरे हे सगळं माझ्यासाठी नाहीये, हे मात्र आता मला कळायला लागलं. अरे असं काही नाहीये. हो, कारण प्रत्येक वेळेस मी असं नकळत कोणाच्या तरी प्रेमात पडतो. आधी शनाया, मग आता परत जाऊ दे. एनिवे वहिनी सोडून देऊयात. म्हणजे मी तरी ठरवलं की ह्या गोष्टींबद्दल काही विचार करायचा नाही आता. बघ श्रेयस, मला तुझ्या भावना कळत आहेत, पण तू असा एकदम कॅज्युअली असं बोलू नकोस. अरे हो, म्हणजे तू असं विचार करू नकोस की आतापर्यंत जसं घडलंय सगळं तुझं विरोधात गेलंय तसंच कायम होईल. दिस इज नॉट एंड ऑफ लाईफ. हा, तुझे होप्स कायम ठेव अजून. अरे पण फर्स्ट ऑफ ऑल आम्ही एक्सपेक्ट करत होतो की तू आम्हाला सांगशील तरी, पण एवढी मोठी गोष्ट तू आम्हाला कधीच सांगितली नाहीस ना. अगं जेनी, मी खरं तर तुला सांगणारच होतो. हो, म्हणजे तुला आठवतंय का, मी तुला मध्ये एकदा म्हणाले होतो की एखाद्या मुलीला इम्प्रेस कसं करायचं वगैरे ते सगळं तुम्हाला सांग. हे सगळं त्याच अनुषंगाने मी तुझ्याशी बोलत होतो. फक्त असं डिरेक्टली तुला येऊन कसं सांगायचं की माझं शनायावर प्रेम आहे, ते सांगायची हिंमत नाही झाली माझी. ठीक आहे, आता सगळं विसरून जा. हा, आणि आता तू यापुढे काय करायचं याचा विचार कर. नाही, मी काहीच ठरवलं नाहीये. इनफॅक्ट कुठल्याही गोष्टींचा विचार करायचा नाही हे ठरवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा कोणी माझ्याकडे असं सहानुभूतीच्या नजरेने प्लीज बघू नका. खरं तर एका गोष्टीचं मात्र मला वाईट वाटतंय. मी सौमित्र तुझ्यावर संशय घेतला. अरे हो, म्हणजे इतकाही विचार करू शकलो नाही की सौमित्र असं कसं वागू शकतो. तिकडे गुरुसरांबरोबर भांडलो मी तुझ्यासाठी आणि तुझ्यावरच संशय घेतला. आय एम सॉरी. पण श्रेयस, हा जो तुझा संशय आहे तो खरा असेल तर? म्हणजे काय बोलतोयस? कारण श्रेयसचा जो संशय आहे तोच गुरु आणि मायाच्या बाबतीत खात्री ठरणार आहे. आता जो फोन आला होता तो शन्याचा होता का? तुला कसं कळलं? म्हणजे तुमचं काहीतरी ठरलंय? ऐक ना राधा, ऐक ना, तू ओरडायच्या आधी सांगतोय मी तुला. हे बघ, आता शनायाचं लग्न ठरलंय. आता हा आमचा शेवटचा प्लॅन आहे, तू अडवायचा नाहीये. ऐका, प्लॅन सांगतो मी. प्लॅन सांगतो. तू आता बाहेर आलायस का पूर्ण? हो, बाहेर आलायस. हो, ऐकण्याच्या मनस्थितीत आहे. सांग. तुम्ही दोघं म्हणताय म्हणून फक्त आले आहात इथे. ऐन वेळेला काही फसवणार नाही ना तुम्ही मला? ऑफकोर्स नॉट शनाया. आम्ही फक्त आणि फक्त तुझी हेल्प करणार आहोत. तुला लागेल ती मदत करणार आहोत. तुझ्यावर विश्वास आहे ग माया माझा, पण हा तुझ्यावर नाही माझा विश्वास. कम ऑन शनाया यार, मी बदललोय आता. पूर्वीचा मी वेगळा होतो, आता मी बदललोय. मी आता अगदी बदललोय. तू पण बदललायस? बरं, हरकत नाही, पण राधिकाला काही सांगू नको प्लीज. नाही कम ऑन, मी कशाला सांगेन राधिकाला? मी नाही सांगणार. राधिकाला सांगितलं तर आमची वाट लागेल दोघांची. नाही शनाया, मी नाही सांगणार. मी सांगतो ना, विश्वास नाही का तुझा? नाही सांगणार. ठीक आहे, एवढं म्हणतोयस म्हणून ठेवते विश्वास तुझ्यावर. पण तुला माहितीये का माया, राधिकाला डिस्ट्रॅक्ट करायचं ना म्हणूनच तिला पिकनिकला घेऊन गेले होते मी. आणि तोपर्यंत ना यांनी इथे ना सगळं यांनी म्हणजे सौमित्राने म्हणायचंय ना तुला? नको ना नाव घेऊ त्यांचं. मला असं कस तरी होतं तुमचं नाव ऐकलं की. बरं ऐक ना, जाऊ दे. काही नाही, पिकनिकला गेलो होतो ना तर तिला डिस्ट्रॅक्ट करायलाच नेलं होतं. आणि तोपर्यंत यांनी इथे सगळी तयारी करून ठेवली होती. म्हणजे अगदी शॉपिंग पासून ते तिकिटापर्यंत सगळी तयारी झाली आहे. तेच डिटेल्स सांगायला इथे भेटतोय तो मला. आर यू सिरियस? म्हणजे तुम्ही पळूनच जाणार आहात? हा, म्हणजे इनिशियल प्लॅन तसाच होता. पण काय झालं की आम्हाला मध्येच वाटलं की राधिकाला वाईट वाटेल म्हणून सगळं संपवून टाकू. पण माया, तुझ्या बोलण्यामुळे धीर आला ग मला परत. म्हणून प्लॅन ऑन आहे आता. बापरे, माझा तर विश्वासच बसत नाहीये. हे सगळं खरंच घडतंय याच्यावर विश्वासच बसत नाहीये माझा. पण विश्वास ठेवावा लागेल ना गुरु. शनाया ऐक ना, एक रिक्वेस्ट होती. बोल ना. म्हणजे तू सॅमीला भेटशील तेव्हा मला कॉल करून फोन चालू ठेवशील का प्लीज? नाही, हरकत नाही. तुम्ही एवढं करताय माझ्यासाठी म्हटलं मी एवढं करूच शकते ना. पण प्लॅन काय आहे ग? प्लॅन हाच आहे की तुझी हेल्प करणं. दॅट्स इट.
का ग, म्हणजे तुझा विश्वास नाहीये का अजूनही आमच्यावर? आता माया, आपल्यात असे काही इन्सिडेंट्स घडले आहेत आधी, त्यामुळे मग नो इश्यूज, नॉट युअर फॉल्ट. मी कम्प्लिटली समजूच शकते तुला. बरं तू सांग ना, म्हणजे मी काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल? शपथ घे ना. हा? त्यात काय, घेईल ना ती शपथ लगेच. घे ग. हो, आय प्रॉमिस यू दॅट की मी नाही नाही नाही, ह्याची शपथ घे. गुरुची. हा, त्यात काय, घेईन ना मी गुरुची शपथ की मी तुला अजिबात डिच करणार नाही. ते आम्ही फक्त तुझी हेल्पच करतोय. आता तरी बसला विश्वास? बसला बसला. ऐक, ऐकून घे. तू, अरे केड्या, तू जरा समजून घे ना यार. अरे मी काय समजून घे, तूच समजून घे. अरे ती शनया बिचारी आशेने बघते तुझ्याकडे आणि तू तिच्याकडे जायचं सोडून माझ्या मायाला खेळवत बसलाय. हा, अरे तू तुझा संसार नीट कर ना, म्हणजे मला माया बरोबर नीट संसार करता बाबा, येईल. तू जरा गप्प बसशील का? जरा शांत बस ना. अरे पण काही चुकीचं बोलतोय का मी? चुकीचं बोलत नाही, चुकीचं वागतोय. नाही, तुला माहिती नाही ना माझ्या आयुष्यामध्ये काय चाललंय, काय प्रॉब्लेमशी मी डील करतोय. तुला काही कल्पना नाहीये. हे बघ, ऑलरेडी मी त्रासलेलो असताना ना, हे सगळे तुझे प्रॉब्लेम निस्तारण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही. माझ्याकडे वेळ पण नाही. हा, बरोबर आहे ना. आता मला गरज आहे तर तू हेच बोलणार, माहितीये मला, माहितीये ना. पण हरकत नाही. हा, मायाशी कसं लग्न करायचं ना ते मला चांगलं माहितीये, आणि तिच्याशी लग्न केल्याशिवाय ना मी स्वस्त बसणार नाही. बघ तू. जा 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 जा. नाही, करा लग्न करा. वाटेल त्या लोकांनी, वाटेल त्या लोकांची लग्न करा. मध्ये मीच येतो ना, प्रॉब्लेम माझाच आहे, मध्येच येतो ना मी. हा, मग तू मध्ये येतोच आहे ना. अरे मला सांग, तुझी ना ही लग्नाची हाव कधी संपणार आहे रे? तुला ही पण पाहिजे, तुला ती पण पाहिजे, तुला ती पण पाहिजे, पण तुला माया मिळणार नाही, लक्षात ठेव. हे बघ, तुझं आणि मायाचं लग्न कसं होतं ना बघतोच मी आता. केड्या, हा, इकडे जायचंय तुला. माहितीये मला. झाले पोहे. चला आता तुम्ही पटापट पोहे खाऊन घ्या, गरमागरम आहे. तोवर मी चहा मांडते तुमच्यासाठी. चहा मांडते? आई, महा चहा टाकते तुमच्यासाठी. अय्या, तुम्ही पण चहा टाकता? पण अख्खा चहा कधीच पित नाही मी, पण थोडासा चहा टाकतेच. नाही, चहा टाकते म्हणजे चहा बनवते तुमच्यासाठी. का बाई, आपण असं बोलू बोलू का नाही, मराठीचं फरशात पाडत आहोत. मी पटापट तुम्ही घेऊन घ्या बरं, पोहे खाऊन घ्या, मस्त लागतील. घ्या घ्या, मी पोहे घ्या आधी, पोहे घ्या, पोहे घ्या. नाही, पोहे आता नको नको नको. काय माहितीये, शनू बेबी तिकडे एकटी आहे ना, तिच्या बरोबरच खाईन ना मी. बर बर, जशी तुमची इच्छा, जशी तुमची. तिच्यासाठी घेऊन जाते आणि बरं. खाते. हा, म्हणता मग बाई, काय म्हणू? कसं चाललंय शास्त्री बुवा? ठीक आहे, पण तुम्ही त्यांच्याबद्दल आता बोलू नका. काऊन बरं? तुम्ही तर पूर्वी येता जाता नुसतं त्यांच्याच बद्दल बोलतात, नुसतं बोलू बोलू बेजार केलं होतं माल. आता का? काय आहे की एकदा का माझ्या शनू बेबीचं आयुष्य मार्गी लागलं ना की मी त्यांना बघतेच. मग म्हणजे काय नाही, निघते मी. बरं. तुम्ही खाऊन घ्या हा पोहे, मी शनू बेबी बरोबर खाते. काही नाही. तुम्ही खाऊन घ्या हा, आणि थँक्यू सो मच. खाऊन घ्या, खाऊन घ्या. आवडले की सांगा. आई, काय काम काढलं? कशासाठी आला तिथे? नाही म्हणजे तुला खरंच त्याच्याबद्दल माहिती नाहीये की माहिती नाहीये असं आव आणती असतं का? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? कोणाबद्दल? अहो तेच, ते तुमचे काय म्हणतात ते, कुठले कुठले शब्द वापरतात त्याच्यासाठी? आदर्श, एकनिष्ठ, निष्ठावान, प्रामाणिक. नवरा तुझा, सौमित्र, त्याच्याबद्दल बोलतोय. अच्छा, सौमित्र बद्दल बोलताय तुम्ही? मग बरोबरच आहे की. आहेच तो एकनिष्ठ, प्रामाणिक. का, काय प्रॉब्लेम आहे? आयुष्यामध्ये ना सगळ्या गोष्टी फिरून आपल्यापर्यंतच येत असतात. तुला आठवतंय जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये शनाया आली होती, तेव्हा माझं आयुष्य किती कठीण करून टाकलं होतंस तू. आता जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी घडतंय तेव्हा का अशी झापडं लावून फिरतेस? हा, दिसत नाहीये तुला हे सगळं? काय बोलताय तुम्ही? जे काय बोलायचंय ते स्पष्ट बोला आणि निघा, मला बरीच कामं आहेत. नाही, मी सगळं खरं ते सांगायला चालूय. तुझी ऐकायची तयारी आहे का? बोला आता लवकर. ठीक आहे, मग ऐक. हा तुझा प्रामाणिक सौमित्र आणि शनाया यांच्यामध्ये जोरदार अफेअर सुरू आहे. बरे आहात ना तुम्ही? का डोकं फिरलंय तुमचं? काही काय बोलताय? वाटलंच होतं मला, तुझा विश्वास बसणारच नाही. पण काय, गुरुनाथ सुभेदार कुठलाही पुरावा असल्याशिवाय बोलत नाही. तुला जर हे खोटं वाटत असेल, जे वाटतच आहे, तर मी हे सिद्ध करून दाखवायला तयार आहे पुराव्याने. सिद्ध करून दाखवा. समजा सिद्ध करून दाखवलं तर काय देशील? तुम्ही मागाल ते. बघा,
परत मागे फिरू नकोस. तुम्हाला माहितीये मी शब्द दिला म्हणजे दिला, मग मी मागे फिरत नाही. ठीक आहे. आज संध्याकाळी मी तुला सिद्ध करून दाखवेन की शनाया आणि सौमित्र मध्ये जोरदार अफेअर सुरू आहे आणि त्या बदल्यात तू राधिका मसाले एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मर्ज करायचे. काय कबूल? कबूल. ठीक, दाखवतोस ना. चॅलेंज ऍक्सेप्टेड. साडी कुणाल, हे काय चाललंय तुमचं? तुम्ही एकमेकांना ओळखता ना? मग असे नुसते बघत काय बसलाय? तू बोल. ऍक्च्युली इतक्या दिवसांनंतर शनायाला भेटतोय तर असं वाटतं पहिल्यांदाच भेटतोय. पण ओळखतो का एकमेकांना शनाया? राधिका, मला नाही, हे पहिल्यांदाच असे एकमेकांच्या समोर आल्यासारखे का वागतायत? मी सांगते. कुणाल बस ना. शनाया तू पण बस. प्लीज. हा, मी सांगते. मी बोलते. सुरुवातीला भारतात असताना कुणाल रेवतीच्या कंपनीमध्ये काम करत होता. मग नंतर त्याच क्षेत्रामध्ये शिक्षण घ्यावं असं त्याला वाटलं म्हणून तो US ला गेला आणि आता सध्या तिथल्याच एका मोठ्या चॅनल मध्ये बिझनेस हेड म्हणून काम करतो. ओ हो का? कुणाल, बाकी डिटेल मध्ये तूच सांग ना. हा ते हा म्हणजे आता ऍक्च्युली मी इंडियामध्ये लग्नासाठी मुली बघायला आलोय आणि वडिलांच्या ओळखीतल्या 2 मुलींना भेटलो सुद्धा मी. पण फ्रँकली त्यांच्याशी लग्न करावं असं वाटलं नाही मला. सो आणि एक दिवस मी गाडीतनं असं ट्रॅव्हल करत होतो आणि असरंगी रेडिओ स्टेशन चालू होतं. त्यावरती बिंदू राणीचा शो सुरू होता. तुम्ही ऐकता तो? हो, खूप छान आहे तो शो. मला खूप आवडतो. बिंदू राणी तुम्हालाही आवडतो का? ऐकला असणारच तुम्ही. सेम शनू बेबी सारखा आवाज आहे. है ना? मला पण. आणि तिचा आवाज ऐकला आणि मग मला तुझी आठवण आली. मग मी जरा लोकांकडे विचारपूस केली. सगळ्या लोकांनी माझ्याकडे तुझं कौतुकच केलं. सो माझा याच्यावरती अजिबात विश्वास नाही बसला. कारण मी आधीच्या शनायाला ओळखायचो ना. मग मी राधिकाताईंकडे गेलो, त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो आणि आता माझी खात्री पटावी म्हणून त्याच मला इथे घेऊन आल्या. असं म्हणतात की चांगल्या कामाला उशीर करू नये. स्वतः उशीर न करता शनाया, विल यू मॅरी मी? तुझं काय मत आहे यावर? हो, तो काहीतरी विचारतोय. हो हो हो. से समथिंग. कांदे पोहे रेडी होते आतमध्ये, तर ते घेऊन येते मी. आयुष्य हे फ्रीज मधले कांदे पोहे. पाणी घ्या. पाणी नकोय. असं कसं? तुम्ही आमचे गेस्ट आहात,
पहिल्यांदा आमच्या घरी आलात. चहाने कॉफीने कमीत कमी पाणी तरी घ्या सर. तो घेतोय माझा हात नाही. सॉरी सर. काय जेनी सॉरी. पाणी तोच कसं तर काही बोल आता काय विशेष. हो, हे बघा, मी आता जे काही बोलणार आहे ते कदाचित तुमच्यासाठी खूप धक्कादायक असेल. नाही म्हणजे तुम्ही कधी अपेक्षाही केली नसेल, आणि हे सगळं ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला खूप राग येईल, तुम्हाला संताप होईल तुमचा. तुम्ही कदाचित रागानं मला घराबाहेरही काढू शकाल. काय शनाया आणि सौमित्र बद्दल बोलायला आलायस ना. बरोबर. एक मिनिट, म्हणजे मी जे काही सांगणार आहे ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे? खात्री नाहीये पण मोक्षाय आलाय. कसं ना, आतापर्यंत ज्या गोष्टीसाठी तुझ्या बरोबर भांडत होतो त्याच गोष्टी आज सामायला केला यार. गुरु काय झालंय? नाही काय नाही. काय नाही. मी एवढं बोलते तुझ्याशी, तू माझं ऐकतच नाहीयेस, लक्षच नाहीये तुझं माझ्या बोलण्याकडे. मगापासून एकटीच बडबडते का मी? नाही माया, माझं आहे लक्ष तुझ्या बोलण्याकडे, पण मला ना सारखी आईची आठवण येते. काय आई? ना त्या आनंदच्या घरून निघाल्यापासून आई काय म्हणत होती ना, सारखं तेच डोक्यामध्ये फिरतंय. मी जेव्हा शनायाला पहिल्यांदा भेटलो ना, तेव्हा आई मला एक गोष्ट नेहमी सांगायची की आता तू या मुलीच्या प्रेमात आहेस, पण पुढे जाऊन हीच मुलगी तुला धोका देणार आहे. आणि नेमकं तेच घडलं ना. आधी राधिका आणि नंतर ही शनाया. गुरु, मला कळतंय तुझ्या मनात काय चाललं असेल ते, पण नको ना या सगळ्याचा विचार करूस. आता तरी सगळं तुझ्या मनासारखं घडतंय ना. हो, पण तरी जे पूर्वी झाले ना ते डोक्यातून जात नाही ग. मला ना खरं तर हे कळतच नाही की मी नक्की कोणावर चिडू. म्हणजे त्या शनायावर तिने धोका दिला म्हणून, की त्या सौमित्रवर, कारण तो माझ्या डोळ्यात देखत तिला पळून नेतोय. मुळात तुला चिडायचं काय आणि का विचार करतोयस तू त्यांचा? ते दोघे आपल्या आयुष्यातून निघून चाललेत, हे एका अर्थी चांगलंच आहे ना आपल्यासाठी. असं नाही, पण तरी एक गोष्ट माझ्या डोक्यातून अजून जाऊ नाही शकत. कुठल्या? हे बघ, एक वेळ शनायाचं मी समजू शकतो. तिचा स्वभाव आधीपासून तसाच होता म्हणून तिने दिलाच धोका. हा, भामटीच होती ना ती, ते काही सरप्राइझिंग नाहीये. पण हा सौमित्र आल्या दिवसापासून त्याने काय दाखवायचा प्रयत्न केला की मी कसा आदर्श मुलगा, आदर्श पती, आदर्श नवरा, सगळेच कसं आदर्श ना. आय नो. आणि त्याने सगळ्या जगाला दाखवायचा प्रयत्न केला की हा कुरुना सुभेदार कसा भामटा, कसा सगळ्यांना फसवणारा. आणि शेवटी त्याने काय केलं जाऊन. नाही, त्यामुळे माझं डोकं फिरलंय. मला तर असं झालं ना, सगळ्या जगाला मी ओरडून दाखवावं, हा बघा याचा बुरखा आता फाटलाय ना, आता बघा याचा खरा स्वभाव काय. एक मिनिट गुरु, तू असं काहीच करणार नाहीयेस. रिलॅक्स हो. काही जगाला ओढून दाखवायची काहीच गरज नाही. आता फक्त एकाच गोष्टीची गरज आहे, आणि ती म्हणजे आपल्या फ्युचरवर कॉन्सन्ट्रेट करण्याची. गुरु, या पुढचं जग फक्त तुझं आणि माझं असणार आहे. त्यात तिसरी कुठलीच व्यक्ती नसेल. मार्क माय वर्ड्स. नको या सगळ्याचा विचार करूस. आपण आता आपल्या फ्युचर लाईफवर कॉन्सन्ट्रेट करूया. या सगळ्यात नको अडकूस तू. मागचा विचार करूच नकोस तू. आणि मुळात त्यासाठी ना आपलं टार्गेट जे आहे ते खूप महत्वाचं आहे. आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूयात आता प्लीज. खूप कामं पेंडिंग आहेत. नको या सगळ्याचा विचार करूस आणि चल मी आहे ना. थँक्यू काकू, तुम्ही परमिशन दिलीत लग्नाला म्हणून. अरे मी तर म्हणतो तुम्ही जास्त वेळ घालवूच नका. ताबडतोब लग्न करा आणि इकडे निघून या. आपण ना इकडे छानपैकी रिसेप्शन ठेवूया. हो चालेल काकू, काहीच हरकत नाही. गॉड ब्लेस यू बेटा. बाय. बाय. करतो नंतर. बाय. काय 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 झालं? नाही, सगळं इतकं पटपट घडतंय ग, विश्वासच बसत नाहीये. पण आता विश्वास ठेवावा लागणार. सगळं तुझ्या डोळ्यासमोरच घडतंय. हो, आणि शनू बेबी कसं आहे ना, की आता कसं आहे, सिच्युएशन आपल्या कंट्रोल मध्ये आहे. म्हणजे तुला पटकन डिसिजन्स घ्यायला लागतील आता. मी तोंड गोड करते तुमचं.
विभक्त. नाही मी आहे ना, मी बघते ना, मी बघते. माया आली पण. अरे देवा, ऐक ऐक कुठं माया? नाही तू लप तिच्या नजरेसमोर पडू नको प्लीज. प्लीज प्लीज ऐक ना, लप ना. आणि आपण ऐक आता डायरेक्ट लग्नात भेटणार आहोत. व्हॉट? हो प्लीज प्लीज. कधी लग्न? माया का आलीस? एक्सक्यूज मी. यू आर एक्सक्यूज. कम अगेन. मी कसला काम अगेन? माझंच घर आहे. गॉड तसं नाही, मी जस्ट नाही म्हणजे अचानक कशी काय आलीस? शनाया शनाया आया. हॅलो. हाय. हा तुला प्रश्न पडला असेल ना की मम्मा समोर काही बोलायचं की नाही, पण तू काही टेन्शन घेऊ नको. मम्माला माहिती आहे मी पळून जाणार आहे आज ते. येस, पण शनू बेबी एवढं मोठं पाऊल उचलण्यासाठी एकदा तुला परत विचार करायला हवा. कारण काय तू गेल्यानंतर मी कोणाकोणाला तोंड देऊ? मी काय सांगायचं लोकांना? मम्मा म्हणजे असी कसं आहे ना, या गोष्टीबद्दल आपण अजून काही विचार करण्याची गरजच नाहीये. आणि ट्रस्ट मी, या पुढे ना शनायाच्या आयुष्यात सगळं छान होणार आहे. ट्रस्ट मी. ओके आय ट्रस्ट यू. पण काय आहे ना, म्हणजे माझं काय होणार ना शनू बेबी गेल्यावर? मी एकटी. या करेक्ट. म्हणजे मलाही कळते तुमची सिच्युएशन. तुम्ही एक काम करा ना, शनायाचं लग्न झाल्यावर तुम्ही सुद्धा इथे थांबूच नका, तुम्ही सुद्धा पळून जा. पळून जा? म्हणजे तुम्ही पुण्याला निघून जा. पुण्याला निघून गेले म्हणजे पळून गेले की कोणाला तोंड द्यायलाच नको, कोणाला काही सांगायलाच नको. गोड मुलगी आहे. चल ना, म्हणजे मी गाडी आणली आहे, चल आपण निघूया. तू बॅग भरली असशील ना तुझी? एकच बॅग आहे माझी, मी लगेच घेऊन येते. चल लगेच. तुझा प्लीज प्लीज लगेच ये. नाही मी थांबते ना इकडे. थांबेल तुझा, तू बॅग घेऊन ये. इथेच थांब. हो इथेच थांब. हो हो ओके. गुरु आम्ही दोघी निघालोय. हा व्हेरी गुड. आणि सौमित्र? तोही ऑन द वेच आहे. सुपर. अरे तू कुठे आहेस? मी जवळच आहे. तू एक काम कर, मला तू त्या हॉटेलचा ऍड्रेस आणि म्हणजे लोकेशन वगैरे पाठव. मी पोहोचतोच लवकर. ओके, मी तुला लगेच सेंड करते. पोहोच तिकडे. ओके. हा थँक्स. बाय बाय. चला आपल्याला निघायला हवं. कुठे? अरे काय खाल्लं नाही? काहीतरी ऑर्डर करूया ना. थांब ना. तुम्ही असं वेड्यासारखं वागलात तर मी निघून जाई ना. नाही जेनी शांत हो. तुम्हाला मी आता अशा जागी नेतोय ना जिथे तुमचा लाडका सौमित्र आणि जगातली एक नंबरची बदमाश मुलगी एकत्र मिळून काय प्लॅनिंग करतायत हे दाखवायचंय. त्यामुळे आपण आधी राधिकाला घेऊ आणि मग तिथे जाऊया. हा. आणि एकदा का तिथे गेल्यानंतर हे जे काही प्रेमी युगुले आहेत ते उद्या पहाटेच्या फ्लाईटनं US ला जायचं प्लॅन करत असताना त्यांना रंगे हात पकडून मला तुमच्या सगळ्यांच्या समोर जमिनीवर आणायचंय. चला तिकडे गेल्यावर गोष्टी क्लिअर होतीलच. आधी राधिकाकडे जाऊन मग तिकडे. चला. या. सो दिस इज द प्लेस. उद्या एअरपोर्टला फ्लाईट पकडेपर्यंत तुम्ही इथेच थांबणार आहात आणि यापुढे सगळं काही तुम्ही ठरवल्याप्रमाणेच घडणार आहे. थँक्यू माया. नाही तू एवढं आम्हाला सगळं दोघांनाही समजून घेतलंस आणि खरंच तुझी खूप मदत झाली. बस का सामी, आता आपल्या फ्रेंडशिप मध्ये तू या सगळ्या फॉर्मॅलिटीज आणणार आहेस का? नाही तसं नाही ग. नाही जरा बोलू दे ना. तसं नाही. बघ कसं आहे की आता एवढी आपलं मैत्रीचं नातं आहे, त्या मैत्रीच्या नात्यातून मला एक तुला रिक्वेस्ट करायची आहे प्लीज. येस प्लीज बोल ना. हे बघ आम्ही पळून चाललोय, त्यातून मी शनाया बरोबर पळून चाललोय, तर ह्याचं राधिकाला खूप वाईट वाटणार आहे आणि राधिका खरंच कोलमडून पडेल. म्हणजे माझी एक रिक्वेस्ट आहे तुला की ह्या पुढे प्लीज राधिका मसाले बर्बाद करणं किंवा राधिकाला बर्बाद करणं हे थांबवाल का? म्हणजे गुरु आणि तू तुझं आयुष्य जगा, तिला तिचं आयुष्य शांतपणे जगू द्या प्लीज. ओके, मी बोलेन गुरुशी याबद्दल. काय चाललंय तुमचं? सतत काय तुम्ही राधिकाचा विचार करता? अजूनही विचार करत असाल तर सांगा मला. अजूनही वेळ गेलेली नाहीये. नाही जायचं US ला, आपण ड्रॉप करूया प्लॅन. मी तुमच्या घरी जा, मी माझ्या घरी जाते. नाही असं नाहीये अगं, तू समजून घे ना जरा प्लीज. बघ गुरुनाथ सारख्या व्यक्तीला आपण फसवून जर गेलो तर म्हणजे
म्हणजे मला असं म्हणायचंय, कुठल्याही वाईट व्यक्तीला जर आपण फसवून गेलो तर ठीक आहे ना, पण राधिका सारखी चांगली व्यक्ती आहे, तिला आपण फसवून जातो तर त्याचं गिल्ट तर येणार ना मला. अच्छा गिल्ट वाटतंय तुम्हाला, मग ठीक आहे, पण प्रेम माझ्यावरच आहे ना तुमचं? शनाया, माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. ती का खोकते? अच्छा ही आहे अजून. हो. काय ना, मला ना अशी शनाया समोर असली ना की भानच उरत नाही मला कसलं, कुठे होत आपण, कोण आहे बरोबर. नो इश्यूज. म्हणजे ऑफकोर्स मी समजू शकते तुझ्या भावना, आणि इनफॅक्ट मी समजून घेणार नाही तर कोण समजून घेणार नाही का तुम्हा दोघांना. त्यामुळे तुम्ही अजिबात ऑकवर्ड फील करून घेऊ नका आणि तुम्ही एन्जॉय करा. मी जाते, ओके? तुम्हाला नाही डिस्टर्ब करत मी. या वन मोर थिंग, जाण्याआधी गुरु येणार आहे तुम्हा दोघांना भेटायला, ओके? या. कशाला? माझं तोंड बघायचं नव्हतं ना त्याला. नाही नाही, म्हणजे ऑफकोर्स काहीतरी काम असेल, त्याला बोलायचं असेल म्हणून येणार असेल. मलाही फारशी आयडिया नाहीये, त्यामुळे तेव्हा आपण त्याला भेटूया, ओके? आणि आता मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही. एन्जॉय. सिरियसली मी काहीतरी बोलतोय ना, हे काय मस्करी कसली? हॅलो, हा राधिका मॅडम, काय तयार आहात ना? आता काय, कशा करता फोन केलाय? कशा करता फोन केलाय? काय विसरलात का मॅडम? नाही, तुम्हाला मी म्हंटल होतं ना, मी सिद्ध करून दाखवेन. एका हॉटेलचा ऍड्रेस पाठवतोय, तिथे पोहोचा म्हणजे दाखवतो. बोला, आता अजून काय सांगायचंय तुम्हाला? जे सांगायचे ते तिथे दिसेलच. आणि नाही, माझ्यावर विश्वास नसेल तर तुझ्याच माणसांकडून तुला कळेलच ना. म्हणजे अप्रुव्हल हवा असेल तर तेही आहेत. आनंद आणि जेनी माझ्या सोबतच आहेत. काय? त्यामुळे दिलेल्या ऍड्रेसवर पोहोच, दाखवतो तुला सरप्राईज. आनंदजी तुमच्या बरोबर आहे? एवढंच नाही, बाकी सरप्राइजेस हॉटेलला तुझी वाट बघतायत राधिका. हा, लवकर पोहोच, ऍड्रेस पाठवतो तर. आणि मी सांगितलेलं लक्षात आहे ना? जर सौमित्र तिथे हो, लक्षात आहे, लक्षात आहे माझ्या. ऍड्रेस पाठवा, पोचते. पोहोच लवकर. बॅग कुठे मागे ठेवू ना? हो हो, मी घेत. ऐक ना, ऍक्च्युली हळूहळू. आय एम सॉरी. श्रेया यार, तू कशाला सॉरी म्हणतोयस? म्हणजे तू इतका काळ प्रेम करतोयस माझ्यावर आणि मला माहिती पण नव्हतं. मी काहीतरी हर्ट केलंच असणार आहे तुला. मीच सॉरी म्हटलं पाहिजे. अरे नाही नाही नाही, प्लीज प्लीज, तू सॉरी म्हणू नकोस. खरं तर मी एका वेगळ्या कारणासाठी तुला सॉरी म्हणतोय. कसं आहे, मला आता जरा प्रेमाचा अर्थ कळायला लागलाय. म्हणजे आपण एखाद्यावरती प्रेम करतो म्हणजे ती व्यक्ती आपली व्हायलाच हवी, हा हट्ट करणं चुकीचं आहे ना. तुझ्या बाबतीत मी प्रेम केलं पण हट्टही केला, आणि म्हणूनच तू आणि सौमित्र तुमच्यावरती सॉरी. इट्स ओके. तर मलाही खरं प्रेम आणि खरी फ्रेंडशिप आत्ताच कळतंय ना. चालतं. आता तुझं लग्न होतंय, तू ज्या माणसावर मनापासून प्रेम करतेस, जो तुझ्यावर मनापासून प्रेम करतो, अशा माणसाशी लग्न होतंय. आय एम रिअली हॅपी फॉर यू. थँक्स श्रेया. आणि मला खात्री आहे कुणाल तुला खूप खुश ठेवेल. सो ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. थँक्यू. आता काय, तुमचं आयुष्य सेट होतंय, मस्त छान लग्न वगैरे होतंय. आमचं काय? तुझं काय? नाही म्हणजे आमची गाडी पुढे सरकतच नाहीये ना. कसं आहे, आता एकंदरीत जे काही अनुभव आलेत मला, यु नो, आधी तू, मग पिंकी, कन्फ्युजिंग. हे बघ, मला ना आता असं लक्षात येते की मला प्रेमाचा अर्थ वगैरे काही कळलेला नाहीये. एक मिनिट, आता तू म्हणालास ना कळलाय म्हणून अर्थ? हा, नाही नाही, करेक्ट आहे, अर्थ कळलाय, पण प्रेम म्हणजे काय हे नाही कळलंय. म्हणजे कळलं ना तुला मी काय म्हणतोय? अर्थ कळलाय, प्रेम नाही कळलं. शनाया प्लीज हसू नकोस. मी काहीतरी सिरियसली सांगतो यार. शनाया प्लीज नको हसूस.
यार मी काहीतरी, मला तुझ्याकडनं काहीतरी सल्ला हवाय, माझ्या आयुष्याबद्दल काहीतरी बोलते तुझ्याशी. सॉरी हे बघ, मला वाटतंय हाच जरासा प्रॉब्लेम आहे श्रेया. म्हणजे बघ, मला आता जेवढं दिसतंय तेवढं काय होतंय माहितीये का, तू काही बाबतीत कन्फ्युज आहे अजूनही, पण काही बाबतीत क्लिअर पण झालायस. म्हणजे तू आता माझ्या आणि सौमित्रबद्दल जे काही बोललास ना ते खूप सॉर्टेड बोललास तू. आणि तुला एक सांगू का, जरा पर्सनल एक्सपिरियन्स वर, आपल्या समोर जेव्हा तो योग्य माणूस येतो ना, तर तुझ्या केसमध्ये ती योग्य मुलगी जेव्हा तुझ्या समोर येईल ना, तेव्हा तुझं तुला कळेल. अरे फक्त यावेळेस प्रेमात पडायची घाई करायची नाही अजिबात. मला म्हणणं पटतंय तुझं, कळतंय ही, पण अशी मुलगी मिळणार कुठे ना. माझ्या नजरेत अशी एक मुलगी आहे. व्हॉट? सिरियसली? अगं मग सांग ना, कोण, नाव काय तिचं? माया. माया? चला, उशीर होतोय खूप, आपण निघूया. हा? निघूया, चला. चल. मी धरतो. नाही ऐक ना, आई द्या इकडे, मी करते. अगं तू का अशी अचानक टपकली बाई? तू का फोन नाही, काय नाही काय नाही, काल तुमच्या हातचे पोहे खाल्ले, म्हटलं जाऊन कौतुक करावं. मस्त झाले होते हा पोहे. हा का? तू कुठे खाल्ले पोहे? तुम्हीच केले होते ना, शन्याकडे खाल्ले. पहिल्या घासाला ओळखलं मी, हे आईंनीच केलेत पोहे. आवडले ना? बरं वाटतं बाई. आपल्या स्वयंपाकाचं कोणी कौतुक केलं ना की बाई खूप बरं वाटते. शन्याकडे काऊन गेली होती बरं? बाई ताडपोटी ती का गेलं तीन? आई तुम्ही समजता तसं काही नाहीये. बापा तू मला त्याबद्दल काही सांगू नको बरं. पलमे तोला पलमे माशा आहे ती, कुठं का करेल काही सांगू शकत नाही. हे तुला मी किती वेळा सांगितलं बरं राधिका, त्या नादी कधी लागू नकोस, सारखी सारखी त्या जवळ जाऊ नकोस. पण तू आहेस ना, ऐकायचं नाही काही नाही, बस त्यावर विश्वास ठेवायचा आणि त्याआधी काहीतरी करत राहायचं. मला तुझी काळजी वाटते का नाही? आई आता शन्या तशी राहिलेली नाहीये. ती सगळ्यांना धोका देईल, पण आता मला धोका नाही देणार. आमची चांगली मैत्री झाली आता. नक्की? नक्की. तुलाच वाटतंय ना, मग काही हरकत नाही, जाऊ दे ना, मग विषयच संपला ना. पण का आता का केला आहे तिने? का गोंधळ घातला आहे तिनं? हो गोंधळच घातलाय तिने, पण हा गोंधळ चांगला गोंधळ आहे. आता या गोंधळाला तिच्या लग्नाच्या गोंधळापर्यंत घेऊन जायचंय मला. म्हणजे सांगते आई सगळं, पण मला खूप भूक लागलीये. प्लीज काहीतरी खायला द्या ना, तुमच्या हातचं खायला आलीये मी. सॉरी आंटी बरं भूक लागली असेल.